Hello everyone, वेलकम टू एंजल वन वॉचलिस्ट सेक्शन ओव्हरव्ह्यू. जेव्हा एंजलच्या ॲपमध्ये तुम्ही वॉचलिस्ट सेक्शन ओपन करता, त्या वॉचलिस्टमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघा डिस्कवर हा ऑप्शन बघायला मिळतो. ह्या डिस्कवरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनर्स तुम्हाला विजिबल आहेत. त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर एक्सप्लोअर लिस्टवरती क्लिक केली तर तुमच्याकडे सर्वात पहिले 3 ऑप्शन्स आहेत. एक्सप्लोअर लिस्ट, ट्रेड नाव स्टॉक्स आणि ट्रेड नाव एफ-एन-ओ असे 3 सेक्शन्स तुमच्यासमोर व्हिजिबल आहेत. जेव्हा तुम्ही एक्सप्लोअर लिस्टवरती राहाल, त्या एक्सप्लोअर लिस्टमध्ये वेगवेगळे टेक्निकल आणि फंडामेंटल स्क्रीनर्स दिले गेलेत लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मोस्ट ॲक्टिव्ह बाय व्हॉल्यूम, मोस्ट ॲक्टिव्ह बाय व्हॅल्यू. लेट्स एक्झाम्पल त्यातला मी मोस्ट ॲक्टिव्ह बाय व्हॅल्यू हा स्क्रीनर जर ओपन केला, तर यू कॅन सी ज्या स्टॉक्समध्ये आत्ता सर्वात जास्त क्वांटिटी ट्रेड होत असेल, म्हणजे सर्वात जास्त व्हॅल्यूचे शेअर्स ट्रेड होत आहेत, ते स्टॉक्स तुमच्यासमोर ऑटोमॅटिकली आलेले असतील. आता लेट्स एक्झाम्पल इंडिगो आता टॉप लुझिंग स्टॉक आहे. ह्या स्टॉकमध्ये आज सर्वात जास्त व्हॅल्यूचे शेअर्स ट्रेड झालेले आहेत. म्हणजे कोणीतरी विकलेले असतील आणि कोणीतरी ते विकत घेतले असतील लक्षात ठेवा. ही मोस्ट ॲक्टिव्ह बाय व्हॅल्यू याची जर तुम्हाला डेफिनेशन रीड करायची असेल, तर तुम्ही आय बटनवरती क्लिक करून त्याची डेफिनेशन रीड करू शकता. ठीक आहे. त्यासोबत आजचे मार्केटमधले टॉप गेनर्स असतील, टॉप लुझर्स असतील. त्यासोबत जे स्टॉक्स 52 वीक हायवरती पोहोचलेले आहेत, ते स्टॉक तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबत मार्केटमध्ये बरेचसे वेगवेगळे तिथं प्री डिफाईन्ड फंडामेंटल लिस्ट आहेत. जसं की अंडर व्हॅल्यूड कंपनीज असेल, मॅजिक फॉर्म्युला, कॉफी कॅन पोर्टफोलिओ, हायेस्ट रिटर्न. त्यासोबत बघा ऑल टाईम हाय, ऑल टाईम लो. जे स्टॉक्स ऑल टाईम हायच्या जवळ पोहोचलेले आहेत, असेही सर्व स्टॉक्स तुम्हाला इथे फिल्टर आउट करून मिळणार आहेत. यू कॅन क्लिक ऑन दॅट. ते सर्व स्टॉक्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. असे डिफरंट वेगळे वेगळे फंडामेंटल स्क्रीनर्स तुमच्यासमोर व्हिजिबल आहेत. ते झालं की त्याखाली बघा तुम्हाला कॅन्डल स्टिक वाईज स्क्रीनर्स बघायला मिळतील. जसं की हॅमर कॅन्डल असेल, शूटिंग स्टार असेल. जर शूटिंग स्टार ओपन केलं तर ज्या स्टॉक्समध्ये शूटिंग स्टारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे वन डे टाईम फ्रेमवरती, त्याचे स्टॉक्स तुम्हाला इथे फिल्टर आउट करून मिळणार आहेत. हँगिंग मॅन, बुलिश एंगल्फिन, बिअरिश एंगल्फिन, मॉर्निंग स्टार, ह्या सर्व प्रकारचे तुमच्या इथं काय तरी तर कॅन्डल स्टिक्सचे स्क्रीनर दिलेले आहेत. तुम्ही जर क्लिक केला तर त्या सगळ्या स्टॉक्सची लिस्ट तुमच्यासमोर येऊन जाईल, ज्या स्टॉक्समध्ये बिअरिश एंगल्फिन पॅटर्न तयार झालेला आहे. ठीक आहे. सो पहिला जर सेक्शन तुम्ही बघितला तर डिस्कवरमध्ये एक्सप्लोअर लिस्टमध्येच तुम्हाला बऱ्यापैकी मार्केटचे सर्व फंडामेंटल स्क्रीनर त्यांनी दिलेले आहेत आणि इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्व टेक्निकल स्क्रीनरसुद्धा तुमच्यासमोर दिलेले आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून इंटरेस्टिंग पार्ट कोणता आहे, तर एक्सप्लोअर लिस्टसोबतच ट्रेड नाव स्टॉक्स हा सेक्शन जर तुम्ही ओपन केला, तर ह्या सेक्शनमध्ये तुमच्यासमोर डायरेक्टली आत्ता जे चार्ट पॅटर्न्स तयार आहेत, ते चार्ट पॅटर्न्स तुम्हाला बघायला मिळतील. जसं की बघा टेक महिंद्रामध्ये बिअरिश ट्रेंड तयार झालेला आहे. रायझिंग वेज 15 मिनिट टाईम फ्रेमवरती तयार झाली आहे आणि एक्स्पेक्टेशन्स आहेत की तो स्टॉक इथून कोलॅप्स होऊ शकतो. त्यामुळे त्या स्टॉकचं काय आहे रे, तर एक बिअरिश ट्रेंड म्हणून स्टॉक तो फिल्टर आउट झालेला आहे. सिमिलरली यू कॅन सी अल्ट्राटेक सिमेंटमध्ये जे काही स्ट्रक्चर तयार झालेले त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे वेगवेगळ्या काय आहेत रे, तर बघायला मिळतील. त्याच्यामध्ये टेक्निकल स्क्रीनर्स आहेत. काही इंट्राडेसाठीचे ट्रेड्स असतील तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्ही जर ट्रेड नाववरती क्लिक केलं, तर तुम्हाला तो ट्रेड डायरेक्टली एक्झिक्यूट करता येतो लक्षात ठेवा. आणि जर त्या ट्रेडचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल, तर तुम्ही त्यावरती चार्टवरती जर क्लिक केली, तर तो चार्ट जे काही स्ट्रक्चर तयार झालं असेल, ते स्ट्रक्चर फॉर्मेशन ड्रॉ केलेलं डायरेक्टली तुम्हाला तिथे बघायला मिळेल लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दिस इज हाऊ डिस्कवर ऑप्शनमध्ये ट्रेड नाव स्टॉक्स जेव्हा तुम्ही ओपन कराल, तुमच्यासाठी ट्रेडिंगसाठीच्या ज्या आयडिया आहेत, ते डायरेक्टली तुमच्यासमोर व्हिजिबल आहेत लक्षात ठेवा. नेक्स्ट इज ट्रेड नाव एफ-एन-ओ. जेव्हा तुम्ही ट्रेड नाव एफ-एन-ओवरती क्लिक कराल, सो एफ-एन-ओ ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल, जर कोणताही ट्रेड घ्यायचा असेल, तर त्यासाठी रिगार्डिंग ज्याही आयडिया आहेत, त्या तुमच्यासमोर तुम्हाला बघायला मिळतील लक्षात ठेवा. की कोणता स्टॉक ट्रेड केला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काय रिझन आहे, काय लॉजिक आहे, हे तुम्ही ओपन करू शकता. ते वॉचलिस्टमध्ये जाऊन त्याचा स्टडी करू शकता. सिमिलरली तुम्हाला त्याला इझिली ट्रेडसुद्धा करता येतील लक्षात ठेवा. आणि जे वेगळे जे स्क्रीन्स आहेत, वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत, कुठे व्हॉल्यूम सर्ज होतोय, कुठं जास्त ट्रेडिंग होतंय, कोणत्या ऑप्शनमध्ये जास्त ट्रेडिंग होतंय, ते आयडियाज तुम्हाला इथे डायरेक्टली फिल्टर आउट करून दिलेल्या आहेत. ठीक आहे. डिस्कवर सेक्शनसोबतच तुम्हाला पुढे बघा वॉचलिस्टचा सेक्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा मी एक वर्किंग वॉचलिस्ट माझी बनवलेली आहे. सो यू कॅन ॲड 10 वॉचलिस्ट. तुम्हाला इथे वेगवेगळ्या 10 वॉचलिस्ट तुम्हाला ॲड करता येतात. पुढे जो राईट कॉर्नरला 3 डॉट्स जे आहेत तिथे तुम्ही क्लिक करा. तिथून तुम्हाला तुमच्या सर्व वॉचलिस्ट वेगवेगळ्या मॅनेज करता येतील.
तुम्ही जर बघितलं मॅनेज वॉचलिस्टवरती जर क्लिक केली, तर बघा मी माझ्याजवळ 7 ते 8 वेगवेगळ्या वॉचलिस्ट बनवलेल्या आहेत. त्यांना मी पाहिजे ते नाव देऊ शकतो. तुम्हाला जर नवीन वॉचलिस्ट बनवायची असेल, यू कॅन क्लिक ऑन न्यू वॉचलिस्ट. तिला जर नाव तुम्हाला द्यायचं असेल, जे काही नाव द्यायचं तुम्ही नाव सेट करा आणि त्या वॉचलिस्टला तुम्ही क्रिएट करा. तुमची ती वॉचलिस्ट ऑटोमॅटिकली क्रिएट होऊन जाईल. आणि ती वॉचलिस्ट तुम्ही जी ॲड केली आहे, त्या वॉचलिस्टमध्ये तुम्हाला जे कोणते स्टॉक्स ॲड करायचे आहेत, ते स्टॉक्स तुम्ही ॲड करू शकता. स्टॉक्स ॲड कसे करायचे आहेत तुम्हाला सर्वांना बेसिक गोष्ट माहिती आहे. लेट्स एक्झाम्पल मला TCS कंपनीचे स्टॉक्स वॉचलिस्टला ॲड करायचे आहेत. मी TCSला सर्च केलं आणि त्या स्टारवरती क्लिक केली आणि त्या स्टॉकला काय केलं रे, तर माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड केलं. तो स्टॉक माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड होऊन जाईल. अशा मी वेगवेगळ्या माझ्या वॉचलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत. NBFC इन्शुरन्स कंपन्यांची मी एक वॉचलिस्ट बनवली आहे. सर्व IT सॉफ्टवेअर कंपन्यांची एक वॉचलिस्ट बनवली आहे. FMCG कंपन्यांची एक वॉचलिस्ट बनवली आहे. ॲटो कंपन्यांची एक वॉचलिस्ट बनवली आहे. अशा मी वेगवेगळ्या वॉचलिस्ट बनवलेल्या आहेत. तुम्हाला जसे स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या वॉचलिस्ट बनवू शकता. यातला जर एखाद्या स्क्रिप्टला तुम्हाला डिलीट करायचं असेल, तर त्याला लाँग प्रेस करून ठेवा. सर्व स्क्रिप्ट्स तुम्हाला ज्या डिलीट करायच्या आहेत त्या सिलेक्ट करा आणि डिलीटवरती क्लिक करा. त्या सर्व वॉचलिस्ट इथून क्लिअर होऊन जातील, लक्षात ठेवा. नवीन कोणता स्टॉक जर तुम्हाला वॉचलिस्टमध्ये ॲड करायचा आहे, देन यू कॅन अगेन गो आणि तिथं तुम्ही सर्च करून एखाद्या स्टॉकला वॉचलिस्टला काय करू शकता, अरे तर ॲड करू शकता. जसं की लेट्स एक्झाम्पल आपण मारिको कंपनीच्या स्टॉकला वॉचलिस्टमध्ये ॲड करूया. जेव्हा तुम्ही मारिको सर्च केलं, बघा त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा NSE इक्विटी स्टॉक आला. त्यानंतर BSEचा इक्विटी स्टॉक आलेला आहे. त्यानंतर मारिकोचे फ्युचर्स आलेले आहेत बघा. डिसेंबर महिन्याचं, जानेवारी महिन्याचं फ्युचर्स आहेत. त्यासोबत मी काही ऑप्शन्ससुद्धा त्याचे वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवतो. सो दिस इज हाऊ बघा तुम्ही बघू शकता मी सगळ्या वॉचलिस्टमध्ये ॲड केलं, की माझ्यापुढे बघा NSEचा स्टॉक आहे, BSEचा स्टॉक आहे. त्याचे फ्युचर्ससुद्धा मला ट्रेड करता येत आहेत. त्याचे ऑप्शनही मी वॉचलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत. आणि मला जोही कोणता ऑप्शन ट्रेड करायचा आहे, जेही फ्युचर ट्रेड करायचं आहे किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, तर त्याच्यावरती मी क्लिक करून बाय आणि सेल बटन्सचा यूज करून इझिली त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द स्टॉक वॉचलिस्ट सेक्शन. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे फिल्टर ऑप्शनसुद्धा दिलेला आहे. तुम्ही सॉर्ट आणि फिल्टर करू शकता. जे स्टॉक्स A to Z तुम्हाला सॉर्ट करायचे असतील किंवा वॉचलिस्टमध्ये जर तुम्ही 50 स्टॉक्स ॲड केले, जसं की मी एक निफ्टी 50ची वॉचलिस्ट बनवली आहे. तर मला याच्यामध्ये फिल्टर लावायचं आहे, की सर्वात जास्त आज कोणामध्ये चेंज झाला आहे, प्राईस चेंज सर्वात जास्त कोणामध्ये आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हा फिल्टर मी सेटअप केला तर बघा सर्वात जास्त टेक महिंद्रा स्टॉक वाढलेला आहे. त्याला जर तुम्ही चेक करत गेला तर सर्वात जास्त पडलेल्या स्टॉक्सची ऑटोमॅटिकली माझी वॉचलिस्ट सॉर्ट झाली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यासोबत वॉचलिस्ट सेक्शनसोबत तुम्हाला शेजारी बघा ऑप्शन्सचा एक सेक्शन बघायला मिळेल, जो तुमच्या टॉपला आहे. जेव्हा तुम्ही ऑप्शन्सवरती क्लिक कराल, इथे तुमच्याकडे डायरेक्टली ऑप्शन्स विजिबल आहेत. सर्व ऑप्शन्सची रेडीमेड वॉचलिस्ट आहे. तुम्हाला जस्ट फक्त वरती सिलेक्ट करायचं आहे, की तुम्हाला सेन्सेक्सची वॉचलिस्ट बघायचं आहे, बँकेक्सची वॉचलिस्ट बघायचं आहे, या निफ्टीची. मग निफ्टी सिलेक्ट केलं तर निफ्टीच्या ऑप्शन्सची वॉचलिस्ट येईल. तर तुम्हाला याच्यावरती ऑप्शन चेन चेक करायची असेल, जस्ट सेंटरला ऑप्शन चेन बटन दिलेलं आहे. ऑप्शन चेनवरती क्लिक करा. तुम्हाला निफ्टीची ऑप्शन चेन कम्प्लिटली विजिबल आहे. तुम्हाला ही जर चेंज करायची असेल, सेन्सेक्सवर क्लिक केलं, सेन्सेक्सची ऑप्शन चेन आली. आणि कोणत्याही याच्यामधल्या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, यू कॅन क्लिक ऑन दॅट स्ट्राईक प्राईस. जसं की बघा मी आता सपोज 85,000च्या मी कॉल ऑप्शनवरती क्लिक केलं, की डायरेक्टली तो कॉल ऑप्शन मला इथेच ट्रेड करता येतो. इथूनच मला त्याला बाय किंवा सेल करता येईल, लक्षात ठेवा. ह्या ऑप्शन्सच्या स्ट्राईक प्राइजेस आणि प्रीमियम तुम्हाला आत्ता बघायला मिळत आहेत. त्यांचा ओपन इंटरेस्ट बघायचं असेल, तुम्ही ओपन इंटरेस्ट बघू शकता. त्यांचं ग्रीक्स कॅल्क्युलेशन तुम्हाला बघायचं असेल, तर ग्रीक्सचं कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला त्याचं बघता येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दिस इज हाऊ ऑप्शन्स सेक्शनमध्ये सर्व ऑप्शन रिलेटेड ॲडव्हान्स गोष्टी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक OI ॲनालिटिक्ससुद्धा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह ओपन इंटरेस्टचं ॲनालिसिस करू शकता. तुम्हाला जर त्याच्या रिलेटेड जास्त आयडिया नसेल, तर तुम्ही ते व्हिडिओज गो थ्रू करा, सो दॅट OIचा यूज कशाप्रकारे करायचा त्याची तुम्हाला आयडिया येईल. आणि आपल्या ऑप्शन्सच्या सेशनमध्ये हा OI ॲनालिटिक्स कसा यूज करायचा, ओपन इंटरेस्टचं ॲनालिसिस कशाप्रकारे करायचं, हे आपल्या सेशन्समध्ये ऑलरेडी शिकवलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो दिस इज हाऊ ऑल अबाउट द वॉचलिस्ट. तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट राहते, ती म्हणजे स्टॉक्सचं वर्किंग प्रोफाईल. जेव्हा एखाद्या स्टॉकवरती तुम्ही क्लिक करता, त्या स्टॉक प्रोफाईलमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये काय स्टडी करायचं, हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. थँक्यू एव्हरीवन.